मला एक गोष्ट सांगायची आहे, कारण वारंवार असा नरेटिव्ह तयार होतो की कुठेतरी कुंभ करायचा आहे, तर त्याचा कुंभ करताना आपण पर्यावरणाचा विचार करत नाही आहे, कुठेतरी फार झाडं कापण्याचा आपली मानसिकता आहे। या सगळ्या गोष्टी अतिशय चुकीच्या आहेत। खरं म्हणजे आपण जर बघितलं तर आपण हा जो कुंभ आहे, हा कुंभ झाल्यानंतर ज्यावेळी या ठिकाणी त्याचा कार्बन फुटप्रिंट किती तयार झाला याचा आपण विचार करू आणि आपण किती सस्टेनेबली कुंभ केला। मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो, आपण पॉझिटिव्ह असू, आपण निगेटिव्ह असणार नाही, अशा पद्धतीनं या कुंभाची रचना जी आहे ही आपण केलेली आहे। आणि म्हणून मला विश्वास आहे की शेवटी आपण कामं करत असताना काही कठोर निर्णय घ्यावे लागतात, पण ते निर्णय घेत असताना आपण पर्यावरणाचं नुकसान किती करतो आहोत आणि पर्यावरणाला आपण फायदा किती करून देणार आहोत, आपल्या एकूण ॲक्टिव्हिटीच्या मोजमापामध्ये आपण आपल्या या कामामुळे आपण पर्यावरणाला त्याचं किती संवर्धन करणार आहोत याचं एक मोजमाप आपण केलं पाहिजे आणि त्या मोजमापामध्ये आपण उजवेच ठरू, हा विश्वास मला या निमित्ताने वाटतो। आणि म्हणून मी आज खूप अधिक बोलणार नाही, पण अतिशय सुंदर अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी झाला। हॅकेथॉनमध्ये आपले जे काही स्टार्टअप्स आले त्यातल्या 6 स्टॉल्सला आम्ही बाहेर भेटी दिल्या। अतिशय सुंदर अशा प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजीजचा वापर करून कुंभ अधिक सुगम कसा होईल याचा प्रयत्न आपला चाललेला आहे। कारण आपला प्रयत्न असा आहे की आजपर्यंतच्या कुंभांमध्ये सर्वात डिजिटली सॅव्ही अशा प्रकारचा कुंभ आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। सर्वात जास्ती टेक्नॉलॉजीचा उपयोग करणारा कुंभ आपल्याला करायचा आहे आणि हे करणं याकरता देखील जरुरी आहे। मी नेहमी सांगतो की आपण जर प्रयागराजचा कुंभ बघितला तर प्रयागराजचा कुंभ हा जवळपास 15,000 हेक्टेअर जागेमध्ये होतो आणि आपल्याला काहीशे एकर जागेमध्ये हा कुंभ करायचा आहे। त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात मागच्या कुंभापेक्षा 5 पट लोक जर जास्त आले तरी देखील कोणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास न होता, कुठलाही भक्तिभाव कमी न होता, प्रत्येकाला कुंभ हा एक प्रकारचा स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स आहे, एक आध्यात्मिक अनुभूती आहे। अशा प्रकारची अनुभूती या कुंभाच्या माध्यमातून मिळाली पाहिजे, अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे। आणि मला आनंद आहे की जी आपली नाशिक जिल्ह्यातली सगळी टीम आहे, ही टीम दिवसरात्र राबते या कुंभाकरता। अतिशय चांगली तयारी चाललेली आहे। आमचे कुंभमंत्री असतील किंवा इतर मंत्री असतील, हे सगळे याच्यावर लक्ष ठेवून आहेत। चांगल्या प्रकारे सहकार्य सगळ्यांचं चाललेलं आहे आणि त्यामुळे कमी काळामध्ये अतिशय गतीनं सगळी कामं आपण त्या ठिकाणी पूर्ण करतो आहोत। आणि मला विश्वास आहे की कुंभ सुरू व्हायच्या आधी ही सगळी कामं आपण पूर्ण केलेली असतील। 85 वर्षातला एक अत्यंत महत्त्वाचा योग या कुंभामध्ये आलेला आहे। तो योग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा अशा प्रकारचा प्रयत्न आपण करू। आणि म्हणून आज ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपण एकीकडे कुंभ आणि दुसरीकडे आपला उद्योग, या दोन्हीचा कुंभ उद्योग संगम केला आणि या कुंभ उद्योग संगमाच्या माध्यमातून आपण समाजातल्या सर्व क्षेत्रातल्या लोकांना कुंभाशी जोडून घेण्याचा जो प्रयत्न केला त्याबद्दल तुमचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो।